नमस्कार मंडळी, आज नाश्त्यामध्ये काय काय बघा, पोहे केलेत आणि हा मी डिंकाचा लाडू बनवले आहे खारीक खोबऱ्याचा। याची रेसिपी पूर्ण जी आहे ना ती मी तुम्हाला लवकरच शेअर करेल। बिस्किट घेतलं आहे आणि चहा घेतला आहे। दररोज मी चहा घेत नाही, पण जेव्हा पोहे असतील ना तेव्हा मला चहा लागतो। तर चहासोबत बिस्किट, पोहे आणि लाडू असा हा आजचा नाश्ता आहे। थोडासा हेल्दी, थोडासा अनहेल्दी असं म्हणू शकता। तर चला आता नाश्ता करून घेऊया। नाश्त्यानंतर दुपारी मी आज जेवणामध्ये ना मटकीची भाजी केली होती आणि मटकीमध्ये बघा थोडासा मी दोडका टाकलेला आहे। एक दोडका शिल्लक होता आणि तो सुकून म्हणजे जायला लागला होता। मी गावी जाण्याच्या आधी आणला होता, तर म्हटलं आता हा खराब होईल, त्यापेक्षा मटकीच्या भाजीत टाकून देऊया। आणि असंच म्हणजे प्रत्येक गृहिणी काही ना काही डोकं लावून करतच असते। तर इथे बघा सगळे बेसिक मसाले जे आहेत ते मी टाकलेत आणि वाफेवरती शिजवून घेतली। खूप मस्त झाली होती मटकीची भाजी, तशी सगळ्यांना आवडतेच। दोडका मात्र कोणाला आवडत नाही, पण याच्यात कळतच नव्हतं की दोडका टाकलेला आहे। मटकीची भाजी शिजली तोपर्यंत बाकी स्वयंपाकही माझा करून झाला आहे। आज जेवणामध्ये आहे चपाती, वरण, भात आणि मटकीची भाजी। वरण इतकं छान झालं होतं, मी बघून असं आधीला म्हणत होते की बघ हॉटेलमध्ये असतं तसं झालं ना, दाल तडका असतो तसं। तर देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवण केलं। आता दुपारी माझ्या लक्षात आलं की मी दही ठेवलं होतं, म्हणजे ही साय जी आहे ना त्याच्यात दही टाकून ठेवलं होतं। तर मला तूप करायचं आहे। तर 15 दिवसांची साय असेल ही आणि दर 15 दिवसाला अशा पद्धतीने मी तूप बनवते। तर आता याच्यात मी थंड पाणी टाकलेलं आहे आणि हे जे आपलं ब्लेंडर आहे ना त्याच्यानेच मी करते। कधी मिक्सरला लावते, पण कधी असं हातानेच करते। 2 ते 3 मिनिट असं ब्लेंड केल्यानंतर लगेचच लोणी जे ना ते साईडला निघून येतं आणि हे बघा किती छान लोणी बाजूला निघालेलं आहे। तर हे मी थोडंसं असंच ठेवते, पण कधी डोसे वगैरे केले ना ते थालीपीठ वगैरे, तर त्याच्यासोबत खायला लोणी ठेवते आणि बाकी जे ना त्याचं तूप बनवून घेते। बघा आता जरी दर 15 दिवसाला इतकं तूप निघत असेल तरी ते काही वेळा पुरत नाही। जसं मी आता म्हटलं लाडू बनवले त्याच्यासाठी तूप एक्स्ट्राचं लागलं, तर मग ते विकत आणावंही लागतं। पण जितकं होता होईल तेवढं मी घरी करण्याचा प्रयत्न करते। तर आता इथे तूप कढवायला ठेवलेलं आहे। आता गॅस कमी केला आणि मी दुसऱ्या कामात जरा बिझी झाले, तोपर्यंत इथे थोडंसं जास्त कढलं गेलं तूप, पण ठीक आहे। तर आता हे मी काढून घेते या डब्यामध्ये। याच्यात मी तूप आणलं होतं अगोदरच, ते संपलं मग त्याच्यातच मी काढून ठेवते। टीनचा डब्बा शक्यतो वापरावा, म्हणजे तूप वगैरे स्टोअर करून ठेवण्यासाठी। बघा हे इतकं तूप झालेलं आहे।